आज आपण महागाई सोप्या भाषेत समजून घेऊया, जेणेकरून आपल्याला चांगले आर्थिक निर्णय घेता येतील. फायनान्स विथ राजमध्ये आपले स्वागत आहे, जिथे आपण पैशांचं गुंतागुंतीचं जग सोप्या भाषेत उलगडतो. अनेकांना असंच वाटतं. याचं कारण आहे एक अशी आर्थिक शक्ती जी आपले पैसे हळूहळू कमी करत असते. सोप्या भाषेत सांगायचं तर आपले पैसे कालच्यापेक्षा आज कमी वस्तू खरेदी करू शकतात. चला हे नीट समजून घेऊया. हे उदाहरण एकदम परफेक्ट आहे. पैशांचं मूल्य टिकवून ठेवणं ही एक न संपणारी शर्यतच आहे. तर ही आहेत दोन मुख्य कारणं ज्यामुळे वस्तू महाग होतात आणि त्याचा परिणाम आपल्या प्रत्येक खरेदीवर होतो. याचा सरळ अर्थ असा की तेवढ्याच पैशात आपण आता कमी वस्तू खरेदी करू शकतो. हे तर आपण रोजच अनुभवतो नाही का? किराणा सामान असो किंवा पेट्रोलचे वाढते भाव. म्हणजे सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवलेले पैसे खरं तर आपलं मूल्य गमावत आहेत, कारण व्याजदर महागाईपेक्षा खूपच कमी आहे. पण महागाई नेहमी उघडपणे दिसत नाही. कधीकधी किंमत तीच राहते, पण वस्तूचं प्रमाण कमी होतं. यालाच श्रिंकफ्लेशन म्हणतात. म्हणजे आपण पैसे तेवढेच देतो पण वस्तू कमी मिळते. पण पगारवाढीचं काय? नाममात्र आणि वास्तविक वेतनातला फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. समजा यावर्षी 5% पगारवाढ मिळाली. ही झाली पगारातील नाममात्र वाढ. आता असं समजूया की त्याच काळात महागाई म्हणजेच राहण्याचा खर्च 11% वाढला. म्हणजेच खरेदी करण्याची शक्ती 6% कमी झाली. ही आहे महागाईमुळे होणारी छुपी पगार कपात. मग यावर उपाय काय? आपली आर्थिक स्थिती सुरक्षित ठेवण्यासाठी या 3 सोप्या पायऱ्या पाहूया. पहिली पायरी, आपलं बजेट तपासा. पैसे कुठे खर्च होतात ते बघा आणि अनावश्यक खर्च कमी करा. दुसरं म्हणजे पैशाला कामाला लावा, कारण नुसते पडून राहिलेले पैसे त्यांचं मूल्य गमावतात. म्हणून गुंतवणुकीचे पर्याय शोधा. आणि तिसरं, 2 प्रकारच्या महागाईतला फरक ओळखा. एक आहे आर्थिक आणि दुसरी म्हणजे आपली जीवनशैली. जर या माहितीमुळे पैशांबद्दल काहीतरी नवीन समजलं असेल तर लाईक बटन नक्की दाबा. तुमचे प्रश्न किंवा अनुभव खाली कमेंट्समध्ये सांगा. मी प्रत्येक कमेंट वाचतो. दर आठवड्याला असेच सोपे आर्थिक धडे मिळवण्यासाठी फायनान्स विथ राजला सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, संपत्ती एका रात्रीत तयार होत नाही, ती योग्य निर्णयांनी वारंवार तयार होते.